घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला अगं किती चिडचिड करतेस अंजली. काही नाही, हे पेनने लिहिताच येत नाहीये काय. अंजली अगं जाऊ दे ना, जे झालं ते झालं. त्या घटनेवर पुन्हा पुन्हा विचार करत बसू नको ना. विचार करू नको, विचार करू नको असं म्हटल्यानं सगळे विचार असे एकदम बंद करता येतात का? राणाजीनं पैसे देऊन सुद्धा माणूस पाठवला आपल्या घरी. कधी 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 हा राणाजीनं नाही इंदू, मला तरी राणा ना खूप साधा भोळा वाटतो. त्याच्या नजरेत खरेपणा दिसतात. यायचं का आम्ही? शिवप्पा यांना कशाला घेऊन आला तिथे? माफी मागायला. आणि हे तुमचं कॉम्प्युटर ए ठेव तिथं. माफ करा साहेब. ए माफ केलं, माफ केलं, माफ केलं. उठा. आमची चूक झाली. पण तुम्ही कशासाठी माफी मागताय? यो आमचा माणूस आहे आणि याची चूक ही आमची चूक. हा यामुळे काय बी होणार नाही. न झालं तर थेट राणाला सांगायचं. निघतो. येतो आई. चल रे. अरे राणा, विचारलं का फाटक बाई ना का बडबडून गेला म्हणून? हा त्या शिवप्पानं सगळा घोळ घातला. आपण दिलेला उसाचा पैसा मागितला त्याने. आणि तुला माहितीच आहे शिवप्पा कसला उलट्या डोसक्याचा आहे ते. मग र मग काय चांगलाच आणला शिवप्पाला आणि पाटकबाईंच्या घरी घेऊन गेलो. माफी मागायला लावली
आणि कॉम्प्युटर बी ठेवला आणि आलो इथं. चला म्हणजे आता इशय कटाप. हा तसा विषय कटापच आहे. चला आता त्या बाईंशी परत काय तुझा संबंध येणार नाही. त्या त्यांच्या वाटेला आणि तू तुझ्या वाटेला. हा आता मी माझं रान आणि माझी तालीम एवढंच बस, दुसरं काय बी नाही आता. हा हा. बरकत, काय रे? अरे एका गोष्टीचं वाईट वाटतं र. हा? निघताना पाठकबाई ना 3 टाइम निघू का म्हणून विचारलं, पण पाठकबाई 1 नाही का 2 नाही, सगळं आताच निघून गेल्या. अरे तू की आता त्यातनं बाहेर. हा अरे ब्रह्मचार्यानं असा लय विचार करून ये बाईचा. अरे विचार नाही करत र, पण त्यांना काय वाटलं असेल याचा विचार करतोय. असं विचार करतोस वय? अरे याला विचार करणं म्हणत नाहीत. राणा तुझं काय खरं नाही. ए राणा, घंटी लयच वाजायला लागल्या. आ टान 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 टान. अरे घंटीच्या, तुला दुसरं काय सुचत नाही वय? नुसता मजाक मजाक मजाक. अरे दोस्त आहेस का दुश्मन? तुझ्यापेक्षा माझा साहेबराव बरा. साहेबराव, तूच एक सच्चा यार आहेस माझा. हे बरकत येड आहे, तुला काय बी कळत नाही, पण तुला बरोबर समजतं माझ्या मनातलं. तर मला सांग, मी प्रेमाभिमात पडणाऱ्यातला आहे का? हा सांगतो. अरे झालं काय? अरे पाठकबाईच्या घरनं निघताना 3दा जातो येतो केलं, पण पाठकबाई हे असं गाल फुगवून, अरे 1 नाही का 2 नाही, यो असा नाकाच्या शेंड्यावर राग. अरे काय झालं तेच कळना, आणि जोवर कळत नाही तोवर झोप बी येईना. ए प्रेमाभिमात पडलेलो नाही या. अरे पण राग कसला आलाय ते कळायला नको का आपल्याला? हा किती राग होता त्याच्या डोळ्यात पहार वाकवताना. किती वेगळा आहे तो. कधी भोळा, कधी वेंधळा, कधी रागीट, कधी खेळखर. कालपर्यंत त्याच्याशी बोलताना गंमत वाटायची. आज त्याची रागावलेली नजर पाहून भीती वाटली. बाईंशी थेट बोलायला भ्या वाटत. घड्या, पण आज काहीतरी चुकलं होतं. हा अरे तेच तर समजत नाही ना. पण काय र, तुला काय वाटतं? का चिडले असतील बाई माझ्यावर? हा माहितीये तू नव्हता तिथं, पण काय अंदाज बिंदाज बांधू शकतो का नाही? अरे नाही काय म्हणतोस, दोस्त आहेस ना माझा, मग मदत कर की जरा. आत्ता कसं ओळखलंस बरोबर? छुन छुन. गड्या, बाईंच्या हातातली साखळी. पण बाईंच्या हातात तर साखळी नव्हती, बारक्याकडनं मी स्वतः पाठवली होती. अरे मी स्वतः जाऊन दिली नाही म्हणून तर चिडल्या बिडल्या नसतील ना व? बारक्याला विचारायला पाहिजे. काय रे, काय पाहिजे? ओ काका, हा
तिकडे या की जरा. ते तुमच्याकडे इंग्लिश बोलायचं पुस्तक आहे काय? काय अहो ते फडाफडा इंग्लिश बोलायचं पुस्तक. अरे किराणा मालाच्या दुकानात पुस्तक मागतोयस तू चल. तुला काय पाहिजे? काका इकडे या की. बाळंतीन काढा. काय शेजारच्या आजीने मागितलंय. अरे हे किराणा मालाचं दुकान आहे का मेडिकल आहे? पाहिजे ना. तुला काय पाहिजे? अरे बोल की. दैनिक हिंदुस्थान आहे काय? जा. हे कोण आहे रे? अरे राधा तू इथं? चोरी करता वैर हा? अरे नाही, तू दुकानदार लय बाद आहे. घरातले आले की एकाच्या दोन करून सांगतोय. मग घरात गेले की चोप चोप चोपत्यात. त्या बरण्या नेऊन फोडतो शेतात. थांब. होय दिगू. नमस्कार. कसं चाललंय? मस्त निवांत. आजची शपथ परत करत नाही राहणार. नक्की? हा नक्की. सोडा सोडा म्हणतो ना. ए पकड. ए हा आज दुकान नीट लावलं नाही वाटतं. हाय की का? ए हा तुझ्या बरण्या तिकडे कशा? तेच काय कळलं नाही. लक्ष ठेव. होय होय. चल. हा हा. हे वारक्या, त्या दिवशी तुला एक काम दिलत. कसलं? अरे ते राठव केले का? नाही रे, नाही आठवत. सांग तूच. अरे अरे ते साकी दिली बाईंना. बघितलं, समद्यांना कळलं. हे कुणाला सांगू न कर. हे कुठे आहे साखळी? होय. अरे कुठे आहे साखळी? बघ, तेव्हा तू शाळेत आला होतास. हा. तेव्हा तुला पाठकबाईंनी बघितलं. पाठकबाई बी तुझ्या मागे पळाल्या. हा? तेव्हा मी साखळी आठवले कशात ठेवली होती. बघ बघ. हे काय? अरे बघ. अरे साखळी सोडून समजाय. साखळी कुठे आहे? थांब बॅगेत बघ तू. बघ बघ लवकर. नाही, पडलं वाटतं. अरे वाट लावलीस की. अरे बाईंची होती साखळी, तर त्यांना कशी द्यायची? राणादा, तू माझं नाव बाईंना सांगू नको. मी तुला नवीन साखळी आणून देतो. अरे तू कशा पाहिजे देतोस? नाही नाही, मीच देणार. फक्त पुढल्या दिवाळीपर्यंत थांब, म्हणजे पैसे साठतात तर. ए अरे अरे थांबा की. ए अरे थांब की. अरे थांब की. ए बारक्या. अरे 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 थांब की. अरे
बाईसने नाव सांगू नको. ए ए ए बाईंची चाकरी आपल्यामुळे गेली. आता बाईंना तर सांगावं लागेल आपण चूक केली. बाई काय बोलणार नाहीत, पण नाही दिली तर फसवल्यासारखं होईल. नाही नाही, कुणाला फसवायचं नाही, आणि बाईंना तर अजिबात नाही. हा, जाऊ आणि बाईंची माफी मागू आणि काय ती भरपाई देतो म्हणून सांगू. हा चल. काल बाई माझ्याशी बोलल्या पण नाहीत, रागवल्यात माझ्यावर. पण मला बाईंशी बोलायला जमल. बघू, चल. गेलं गेलं, माझ्या बदलीचं आणि बढतीचं कारण गेलं. मी माझ्या स्वतःच्या हाताने घालून नेलं. मास्तर मास्तर ओ का नेऊन दिला तुम्ही कॉम्प्युटर? सर काय ते टोनरवाल्याचा फोन आलता. तो टोनर घेऊन येऊ का म्हणून विचारत होता. काय सांगू त्याला? हे बघ, त्याला म्हणावं तो टोनर घेऊन ये आणि घाल माझ्या डोक्यात. बर हे बरोबर आहे काय? त्याला म्हणावं नकोय तो कॅन्सल करून टाक. अरे इथं कॉम्प्युटर नाही, प्रिंटर नाही, आणि तो टोनर कशात घालतोस? जा. नकोच म्हणणार होते मी, पण तो इतका मनस्वी आहे ना ग. त्याच्या डोळ्यात बघितलं ना की लहान मुलंच दिसतं. मग त्याला नाही म्हणणं, त्याचं मन मोडणं ना कठीण जातं. लईच डोळ्यात बघायला लागलीस ग राणा दादाच्या. गप ग. आणि त्याला अरे तुरे करायला लागलीस ती कधी बसलं ग? राग आल्यापासून. पण मग आता गेलाय ना वर राग, मग आता कर की त्याला आवाज जाओ. गप ग. पण तुझंच बरोबर होतं. माझाच जरा गैरसमज झाला आणि त्याचा त्रास त्यांना झाला. पण आता मी ठरवलंय जास्त संपर्कातच राहायचं नाही, म्हणजे त्यांना त्रासच होणार नाही. भादू, हा मॅडम. तिकडे 5वीच्या वर्गात कॉम्प्युटर परत आलाय. तो घे आणि हेडसरांच्या टेबलवर नेऊन ठेव. कॉम्प्युटर पडत आला. हेड सर, कॉम्प्युटर पडत आला. चल. पण मला एक कळत नाही पाठकबाई, तुम्ही मला का विचारत नाही हे सगळं आणताना? म्हणजे मी नेऊन ठेवायची आणि तुम्ही घेऊन यायची का ही बॅग? हो, तुमच्या या कॉम्प्युटरमुळे माझा वाड्यावर सत्कार झाला ना त्या दिवशी, आणि आता नोकरी जायची वेळ आली आहे. खाली मान घालून काय उभे राहताय? मला सांगा, कुठून आणलं हा कॉम्प्युटर? राणाजींनी दिला शाळेसाठी. राणा दादाने? पण मला सांगा, कशावरून गायकवाडांच्या इच्छेनं आणि परवानगीनं आलाय हा? मग काय मी चोरून आणलाय का? नाही तर असं कसं येईल वाड्यावर इथे? जास्त शहाणपणा करायचा नाही. इथे हेडसर कोण आहे, मी की तुम्ही? मग माझा मान राखायचा. शाळेत जायचं म्हटलं की भ्याच वाटते. त्यात पाटकबाई आल्यात शाळेत. काय हा, कुठं काय? काय नाही. मला सांगा, कॉम्प्युटर राणा दादाने दिला, याला पुरावा काय आहे तुमच्याकडे? अहो, मी खरंच सांगतेय सर. नाही तर तुम्ही त्यांनाच विचारा ना. मी कसं जाणार वाड्यावर? म्हणजे मी परत वाड्यावर जाऊ असं म्हणायचं का तुम्हाला? अहो नाही सर. आलोय खरं, पण बाई रागवणार तर नाहीत ना? हेड सर,
कशाला रानात आहे तू बाय शाळेच्या बाहेर कुठं आहे? हे बघा ठेव काय आता विचारा की त्याला मी आलेच. हो पट्टी बोमला आता काही खरं नाही. हे बारक्यात पचकलास ना.